आमंत्रित करणार आहोत. कवठे महांकाळ वरून निघून जगभरात आपल्या कवितांनी आपला वेगळा असा ठसा उमटवणारे नितीन चंदन यांना विनंती करतो की टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी या ठिकाणी यावं. यांच्या कवितांचा म्हणजे मानवतावादी कवी असं कायम यांच्याबद्दल म्हटलं जातं. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या चंदन शिवे यांच्यासाठी. जरा जोरात टाळ्या वाजवा. अंधार पडल्यावरच मला बोलवतात. पण अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते आणि मग मला यावं लागतं. मला मगाच कळलं तिकडं काळे कपडे घालून यायलाच परमिशन नाही. मग मला तर कसं बोलवतील का ते? मी सकाळपासून मला फोन लोक करतात, कुठं आहे म्हटलं शिवसेनेच्या कार्यक्रमात. मला एकाच सुद्धा धाडस झालं नाही कुठल्या शिवसेनेचं. जमलेल्या माझ्या तमाम स्वाभिमानी वाघाच्या स्वाभिमानी शिवसैनिकांनो, तुम्हाला मनापासून माझा या सांगली जिल्ह्यातल्या कवठेमंकाळ तालुक्याच्या मातीचा हात. जय महाराष्ट्र. हा, आता मला बोलू दे. मला बोलू दे. मला टाइम दिलाय, त्यात तुम्हीच गिटल्यावर कसं व्हायचं? हे ह्याच्यामुळेच मी काळा पडले. आप कॉन्फिडेंस